of alloys. Formation of alloys. त्याच्यामध्ये कॅन यू रिकॉल त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे व्हॉट इज ॲन अलॉय आणि सेकंड क्वेश्चन आहे डू ॲटॉमिक रेडी ऑफ थर्ड ट्रान्झिशन एलिमेंट्स डिफर लार्जली. तर अलॉय म्हणजे काय आहे? ॲन अलॉय इज अ कॉम्बिनेशन ऑफ मेटल्स or metals combined with one or more other elements. alloy म्हणजे काय आहे? alloy म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त मेटल्सपासून किंवा मेटल्स एक किंवा जास्त अदर मेटल्सपासून जो कशाचं फॉर्मेशन होणार आहे? alloy फॉर्मेशन. कंपाऊंड जे फॉर्म होतात ते काय होतात? alloy इज अ alloy is a combination of metals or metals combined with one or more other elements. The second question आहे do atomic radii of third transition elements differ largely? No, atomic radii of third transition elements do not differ largely. याच्यावरील कॅन यू रिकॉलमध्ये 2 क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे खाली काय दिलेले आहे? दोन्ही क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहे. देन alloy फॉर्मेशन. जे नंबर 1 आहे ट्रान्झिशन मेटल फॉर्म्स alloy. कशापासून alloy फॉर्म होणार आहे? ट्रान्झिशन metals form alloys where atoms of one metal are distributed randomly in the lattice of another metal. आणि जे मेटल्स आहेत सेकंड पॉइंट द मेटल्स विथ सिमिलर रेडिया. जे मेटल्स आहेत त्यांच्या रेडिया का असल्या पाहिजे? सिमिलर प्रॉपर्टीज असल्या पाहिजे जेणेकरून अलॉयचं फॉर्मेशन होतं. द मेटल्स विथ सिमिलर रेडिया अँड सिमिलर प्रॉपर्टीज रेडिली फॉर्म अलॉयज. थर्ड पॉईंट आहे अलॉयज आर क्लासिफाईड. आता हे जे अलॉय फॉर्मेशन होणार आहे याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. अलॉयज आर क्लासिफाईड इन टू फेरस अँड नॉन फेरस. तर फेरस अँड नॉन फेरस याच्यात जे फेरस अलॉयज आहेत, फेरस अलॉयज हॅव ॲटम्स ऑफ अदर एलिमेंट्स डिस्ट्रीब्युटेड रँडमली इन द ॲटम्स ऑफ आयर्न इन द मिक्सचर. फेरस अलॉयज म्हणजे काय? त्याच्यामध्ये आयर्न तर असलाच पाहिजे त्या मिक्सचरमध्ये. जे अदर एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आयर्न असलाच पाहिजे. डिस्ट्रीब्युटेड रँडमली इन द ॲटम्स ऑफ आयर्न इन द मिक्सचर्स. त्याच्यामध्ये आयर्नचं पर्सेंटेज काय असलं पाहिजे? मोर असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे. ॲज द पर्सेंटेज ऑफ आयर्न इज मोर दे आर टर्म्ड ॲज अ फेरस सॉल्ट्स. त्याला काय म्हणायचं आहे? फेरस सॉल्ट्स किंवा फेरस ऑलॉइज. फेरस ऑलॉइज म्हणजे काय? फेरस ऑलॉय म्हणजे ज्याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे आणि दुसरे जे एलिमेंट्स आहेत त्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे. फेरस ऑलॉइज कसा फॉर्म होणार आहे? आयर्नचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आणि दुसरा जो वन ऑर अदर एलिमेंट्स, दुसरा कोणताही जो एलिमेंट्स आहे त्याच्यामध्ये त्याचं कॉम्बिनेशन्स होऊन त्याचं काय फॉर्म होणार आहे? फेरस ऑलॉय होणार आहे. ह्याच्यामध्ये आयर्नचं पर्सेंटेज जास्त असलं पाहिजे आणि त्याला काय म्हणायचं आहे? फेरस ऑलॉय. आता ह्याचे जे एक्झाम्पल आहे तर याचं एक्झाम्पल आहे निकेल स्टील, क्रोमियम स्टील, स्टेनलेस स्टील, ETC. ऑल स्टील्स हॅव 2% कार्बन. आता जे एक्झाम्पल्स आहेत फेरस अलॉयचे ते एक्झाम्पल्स आहेत निकेल स्टील. ह्या निकेल स्टीलमध्ये निकेल आणि आयर्नचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे याला काय म्हणायचं आहे? फेरस अलॉय. निकेल स्टील आणि 2% काय असलं पाहिजे? कार्बन असलं पाहिजे.
म्हणजे त्याच्यामध्ये 2% कार्बन असतोच. नेक्स्ट जो अलॉय फॉर्म होणार आहे फेरस अलॉयज, तो आहे क्रोमियम स्टील. क्रोमियम स्टीलमध्ये सुद्धा आयर्न आणि क्रोमियम मेटल, क्रोमियम काय आहे, ट्रान्झिशन एलिमेंट आहे किंवा ट्रान्झिशन मेटल आहे, आणि त्याच्यामध्ये काय असेल, क्रोमियम स्टील आहे, त्याच्यामध्ये क्रोमियम, आयर्न आणि कार्बनचं 2% कार्बन असेल, त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं आहे, क्रोमियम स्टील. अँड देन स्टेनलेस स्टील्स ETC, ऑल स्टील्स हॅव 2% कार्बन, त्याच्यामध्ये कार्बन असतोच. जे फेरस अलॉयज आहेत त्याच्यामध्ये काय असतं, पर्सेंटेज ऑफ कार्बन हॅविंग 2%. ऑल स्टील्स हॅव 2% इन फेरस अलॉयज. नेक्स्ट जो प्रकार आहे अलॉयचा तो कोणता आहे, नॉन फेरस अलॉयज. म्हणजे ह्याच्यामध्ये आयर्न नसतो, ह्या अलॉयमध्ये आयर्न नसतो, म्हणून याला काय म्हणायचं आहे, नॉन फेरस अलॉय. नॉन फेरस अलॉय कसे फॉर्म्स होतात, नॉन फेरस अलॉय बाय मिक्सिंग ॲटम्स ऑफ ट्रान्झिशन मेटल अदर दॅन आयर्न. म्हणजे आयर्नच्या व्यतिरिक्त जे अदर ट्रान्झिशन मेटल्स आहेत त्यांचं मिक्सिंग होऊन आणि नॉन ट्रान्झिशन मेटल यांचं मिक्स होऊन त्याच्यापासून काय फॉर्म होणार आहे, म्हणजे नॉन फेरस अलॉयज फॉर्म होणार आहे. आयर्न तर त्या नॉन फेरस अलॉयजमध्ये नसणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जो अदर जे ट्रान्झिशन मेटल्स आहेत, बाय मिक्सिंग ॲटम्स ऑफ ट्रान्झिशन मेटल ऑफ अदर दॅन आयर्न विथ a non-transition element, then forms non-ferrous alloys. An example is brass, which is an alloy. brass हे काय आहे, brass हे alloy आहे, which is an alloy of copper आणि झिंक पासून हे brass तयार alloy फॉर्म होतो. कॉपर आणि झिंक, कॉपर आणि झिंक काय आहेत, ट्रान्झिशन एलिमेंट्स. कॉपर काय आहे, ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता झिंकचं डी सबशेलमध्ये 10 इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो काय असेल, नॉन ट्रान्झिशन. त्यालासुद्धा कशा ह्याच्यामध्येच घेतात, ट्रान्झिशन एलिमेंटच्या ह्याच्यातून, कॉपर अँड झिंक. नेक्स्ट पॉईंट आहे फेरस अँड नॉन फेरस अलॉयज आर ऑफ इंडस्ट्रियल इम्पॉर्टन्स. फेरस आणि नॉन फेरस अलॉयजचे काय आहेत, इंडस्ट्रियल इम्पॉर्टन्स आहेत. नेक्स्ट आहे युजेस ऑफ अलॉयज. युजेस ऑफ अलॉयज, तर युजेस नंबर 1 यूज आहे अलॉयच्या ह्याच्यात ब्रॉन्झ. ब्रॉन्झ, आता ब्रॉन्झ अँड अलॉय, हे ब्रॉन्झ हे अलॉय कसं तयार करतात, ब्रॉन्झ हे अलॉय कॉपर आणि टीनपासून तयार करतात. Bronze, an alloy of copper and tin, is stuck and corrosion resistant. corrosion resistance म्हणजे त्याच्यावर काय, त्याचं करोजन होत नाही. corrosion resistant, it is used for, त्याचा युज्ड काय म्हणजे याच्यामध्ये जर आता लोखंड आहे, लोखंडाला जर पावसात तो काय गंजतो, पण हा काय आहे, ब्रॉन्झ. ब्रॉन्झ अँड अलॉय ऑफ कॉपर अँड टीन इज स्टक अँड करोजन रेजिस्टन्स, म्हणजे ते उन्हात असो पावसात असो त्याचं काय कोरोजन होत नाही. इट इज युज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यूज, मेडल्स अँड ट्रॉफीज. जे आता जे पुतळे तयार करतात ते कशापासून तयार करतात, ब्रॉन्झपासून. ब्रॉन्झ हे अलॉय कशापासून तयार करतात, कॉपर आणि टीनपासून. कॉपरचं सिम्बॉल काय आहे, Cu, आणि टीनचं सिम्बॉल काय आहे, Sn. कॉपर आणि टीनपासून ब्रॉन्झ हे अलॉय तयार करतात, जे की स्टॅच्यू, मेडल्स आणि ट्रॉफीज तयार करण्यासाठी त्याचा काय उपयोग होतो. नेक्स्ट पॉईंट क्युप्रा निकेल. क्युप्रा निकेल अँड अलॉय ऑफ कॉपर अँड निकेल. क्युप्रा निकेल ह्याच्यामध्ये काय असतं, क्युप्रा निकेल अलॉयमध्ये कॉपर आणि निकेल इज यूज्ड फॉर मशिनरी पार्ट्स ऑफ मराईन शिप्स. म्हणजे मराईन शिपचे जे मशिनरी पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये ते
ते कशापासून तयार करतात? कॉपर आणि निकेल ह्या अलॉयपासून जे अलॉय फॉर्म होणार आहे किप्रॉनिकेल, त्या किप्रॉनिकेलपासून मेकिंग मशनरी पार्ट्स ऑफ मराईन शिप्स, बोट्स, फॉर एक्झाम्पल मराईन कंडेन्सर ट्यूब्स. नेक्स्ट आहे थर्ड पॉईंट, स्टेनलेस स्टील्स आर यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ outer fuselage of ultra high speed aircraft. Stainless steels are used in the construction of outer fuselage of ultra high speed aircraft मध्ये त्याचा यूज करतात. नेक्स्ट पॉईंट आहे निकोक्रोम. निकोक्रोम जे अलॉय आहे ते कशापासून तयार करतात? निकेल आणि क्रोमियमपासून हे निकोक्रोम अलॉय तयार करतात. हे अलॉय फॉर्मेशन कशापासून तयार होते? निकेल आणि क्रोमियम ह्या ट्रान्झिशन मेटलपासून अलॉय फॉर्मेशन होतं. त्या अलॉयचं नाव आहे निकोक्रोमियम. याच्यामध्ये निकेलचं प्रमाण आहे, म्हणजे त्याचा जो रेशो आहे निकेलचा आणि क्रोमियमचा, निकेलचा रेशो आहे 80 आणि क्रोमियमचा रेशो आहे 20, हॅज बीन डेव्हलप्ड स्पेशली फॉर गॅस टर्बाइन इंजिन्स. नेक्स्ट पॉईंट, टिटॅनियम अलॉयज. जो टिटॅनियम अलॉयज आहे, टिटॅनियम अलॉयज विथस्टँड स्ट्रेप्स अप टू high temperature and used for ultra high speed flight, fireproof bulkheads and exhaust shrouds. These are the uses of alloys.